आषाढी कार्तिकी भक्तजन येती साधूजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती दर्शन हेळा मात्रा तया होय मुक्ती केशवाशी नामदेव भावे ओवाळीती। रामकृष्ण हरी मंडळी, फुलंब्री मतदारसंघाच्या माननीय आमदार सौ अनुराधा अतुल चव्हाण यांच्या सौजन्याने आपण सुरू करत असलेल्या देवाची वारी आपल्या दारी या माहितीपट मालिकेमध्ये आपण सर्वांचं मी विद्या मालवते हार्दिक स्वागत करते। या माहितीपट मालिकेमध्ये आम्ही फुलंब्री तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना भेट देणार आहोत आणि तेथील ऐतिहासिक वारसा तुमच्या सर्वांसमोर उलगडणार आहोत। दर शनिवारी सकाळी 7 वाजता या मालिकेचा भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे। या मालिकेच्या सर्वात पहिल्या भागाला आपण आज सुरुवात करत आहोत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान लहुगड नांद्रा येथून। अनंत है शक्ति तेरी महादेव हरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेद। नंदी की सवारी तू, बैल का साथी तू, त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाँव में तू, गंगा की धारा तेरी जटाओं में समाई है, सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप पुजाई है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेग। ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या वेशीवरती गावाच्या रक्षणासाठी मारुती रायाची स्थापना केलेली असते, अगदी त्याचप्रमाणे गडाच्या पायथ्याशी मारुती रायाची स्थापना केलेली आहे। पायऱ्या चढून आल्यानंतरच तुमच्या उजव्या बाजूला हे पुरातन मारुतीचं देऊळ बघायला मिळेल। आता मारुती मंदिर बघितल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक नवीन बांधकाम झालेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसेल। बघू शकता की पायऱ्यांच्या सुरुवातीलाच अगदी दोन्ही बाजूने आपल्याला शिलालेख बघायला मिळतात। तर ह्या शिलालेखांवरती खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे। पूर्वीच्या काळात पेपर वगैरे नव्हते, कागद नव्हते, तर त्या काळातल्या लोकांनी आपल्यासाठी ह्या शिलालेखांवरती काही कोरीव काम करून ठेवलंय। ह्या शिलालेखांमार्फत ते आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात। आता प्रत्येक धार्मिक स्थळांवरती किंवा पर्यटन स्थळांवरती असे शिलालेख आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यावरल्या कामांवरतून आपल्याला त्या ठिकाणाचा, त्या स्थळाचा इतिहास समजून घ्यायचा असतो। कदाचित ह्या शिलालेखांमार्फत यांचा अभ्यास केल्यानंतर ह्या गडाबद्दल आपल्याला अजूनही काही माहिती मिळू शकते। आता या शिलालेखाबद्दल बोलायचं झालं तर इथे महादेवाची एक पिंड दिसते, समोर महादेवांची पूजा करताना एक महिला दिसते आणि खाली जर तुम्ही नीट निरीक्षण करून बघाल तर 3 मूर्त्या आहेत आणि ही जी तिसरी मूर्ती आहे ती वेरूळच्या लेणीमध्ये असलेली नटराजाच्या मूर्तीसारखी आहे।
आता या बाजूला तुम्ही बघू शकता, अगदी त्या बाजूप्रमाणेच इथेही महादेवाची पिंड आहे. त्यानंतर समोर महिला पूजा करते आणि वरच्या बाजूला सुद्धा काहीतरी कोरीव काम केलेलं होतं, जे की शेंदूर कलर लावल्यामुळे आता कळतही नाही आहे की हे नेमकं कोरीव काम काय आहे. या खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे युद्धाचा प्रसंग कोरलेला दिसतोय आणि खालच्या बाजूला निद्रावस्थेत जसे विष्णू असतात अगदी त्याचप्रमाणे निद्रावस्थेत एक मूर्ती कोरलेली दिसतीये. पण नेमकं हे काय असेल हे आपण सध्या सांगू शकत नाही. ह्या गडाची माहिती आपल्याला ह्या शिलालेखांवरून मिळू शकते, परंतु आपण काय करतोय, भावनेच्या भरामध्ये आपल्या देवांच्या त्यावरती मूर्त्या असतील, कोरीव काम असेल तर आपण त्याला शेंदूर लावून, आता ह्या याच्यावरती तर कलर लावलाय पण त्या बाजूला महादेवांना शेंदूर सुद्धा लावलाय. तर भावनेच्या भरामध्ये असं करू नका, कारण की ते शेंदूर लावल्यानंतर, कलर लावल्यानंतर त्या दगडाची झीज होते आणि पूर्वज जे आपल्याला काही सांगू इच्छित होते ते आपल्याला त्याच्यातून कळत नाही. आणि आता आपण वरती जाणार आहोत. तेथे रामेश्वराचं मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की स्वतः प्रभू रामचंद्रांनी या महादेव लिंगाचं स्थापन केलेलं आहे. तर निघूया. पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आपण बघू शकतो की एक नंदीची छोटीशी सुंदर मूर्ती आहे आणि त्यासमोर अखंड महादेवाचं एक लिंग आहे, जे की ह्या दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की इथे त्यांनी कामाची सुरुवात केली असणार आहे, कारण ह्या बाजूला सुद्धा पूर्ण दगड काढण्यात आलेला आहे आणि इथे कोरीव काम त्यांनी सुरुवात केलेलं असावं, परंतु दगडाचा दर्जा कदाचित चांगला नसेल म्हणून त्यांनी इथे सुरुवात करण्यात आलेली गुफा किंवा काम बंद केलेलं असेल. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो थोडासा कोरीव काम केलेला आहे, आपण देवळी म्हणू शकतो त्याला, तिथे कुणीतरी एक सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आणून ठेवलेली आहे. त्याचबरोबर इथे मला नमूद करावं असं वाटतं की माती नाहीये, कुणी आणून लावलं नाहीये, परंतु हे सुंदर असं वडाचं झाड या खडक आणि पाण्यामध्ये इतकं सुंदर आलंय, जणू ते महादेवांवरती आपलं छत धरतंय, सावली धरतंय. तुम्ही विचार करा की ते झाड तिथेही नाही आलंय, इथेही नाही आलंय, गडावरती कुठेही नाही दिसत आहे अशा प्रकारचं झाड, आणि ते फक्त इथेच ह्या पिंडीच्या अगदी वरती येतंय. किती सुंदर आहे ही गोष्ट. शिव शंकर शिव शंकर हर हर भोले शिव शंकर. आणि वरती पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण पाहायला मिळेल. आणि इथे पिंपळाचं मोठं झाड आहे ज्याच्या खाली तुम्ही बसू शकता आणि समोर तुम्हाला बघता येईल की स्वामी दासानंद सरस्वती महाराज यांची समाधी स्थळ आहे. स्वामी दासानंद सरस्वती महाराज यांच्या समाधीनंतर आता आपण रामेश्वर मंदिराकडे निघूया. येथे आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गणपतीचं हेमाडपंथी शैलीत बांधलेलं मंदिर बघायला मिळेल. शिव शंकर शिव शंकर. तर तुम्ही बघू शकता की हा एक पूर्ण डोंगर होता आणि त्या डोंगरामध्ये कोरीव कामाची सुरुवात या साइडने करण्यात आली. जय जय शिव शंकर शिव शंकर. सुरुवातीला गणपतीचं मंदिर कोरण्यात आलं हेमाडपंथी शैलीमध्ये. आणि माझ्या बॅक साईडला इथे तुम्ही बघू शकता की हे अखंड दगडामध्ये कोरलेलं अगदी सुंदर
एक तुळशी वृंदावन आहे. तुम्ही खाली जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे कुठेही चुना किंवा दुसरं काहीही न वापरता फक्त दगडामध्ये हे काम करण्यात आलेलं आहे. हां, इथे सध्याला थोडंफार डागडुजीचं काम चालू असल्यामुळे हे तुम्हाला इथे दिसेल की आता सध्याचं बांधकाम दिसेल, परंतु बाकी सर्व काही इथे एका दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे. माझ्या बॅक साईडला इकडे मागे तुम्ही येऊ शकता. इथे त्या काळात सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे पाण्याची टाकी, खूप मोठी टाकी आणि खूप मोठा पाण्याचा साठा इथे तुम्ही बघू शकता. आणि येथे पाण्याची टाकी बघितल्यानंतर आता आपण प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये. हां, परंतु मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की ही जी पहिली पायरी आहे ही चौरंगासारखी बांधलेली आहे, कोरलेली आहे. तुम्ही याला जर नीट निरीक्षण करून बघितलं तर याचे पाय अगदी चौरंगासारखे आहेत. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दल माहिती देऊ इच्छिते. तर वेरूळचं घृष्णेश्वर मंदिर असेल, अजिंठ्याची लेणी असेल, वेरूळची लेणी असेल, त्यांचं जसं दगडामध्ये काम करण्यात आलं आहे अगदी त्याच पठडीतलं हे काम आहे. हेमाडपंथी शैली म्हणजे काय, तर हेमाडपंथी वास्तुविशारद यांनी दगडामध्ये कोरलेलं काम, ज्यामध्ये तुम्हाला कुठलंही चुना, मध, मीठ यांचा वापर केलेला दिसणार नाही. अगदी शतकानुशतकापासून ह्या वास्तू येथे आहेत. अगदी कोरीव काम, म्हणजे आपण बघितल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की किती कोरीव काम इथे करण्यात आलेलं आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे अजिंठा, वेरूळ, देवगिरी यांची जी डोंगर रांग आहे, अगदी त्या डोंगर रांगेमध्येच हे मंदिर आपण बघू शकतो. तर आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि हे आहे रामेश्वर महादेव लिंग. आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आता सध्या बसलेलो आहोत आणि अशी आख्यायिका आहे की स्वतः प्रभू रामचंद्रांनी ह्या रामेश्वर महालिंगाची स्थापना केलेली आहे. तुम्ही बघू शकता की ह्या गाभाऱ्यानंतर, हा गाभारा कोरल्यानंतर ह्या अखंड महादेव पिंडीची रचना केलेली आहे. आता हे सध्या जे बांधकाम तुम्ही बघताय ते सध्या आता केलेलं आहे, परंतु ही पिंड अजूनही खोलवरपर्यंत कोरलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो गाभारा आहे, ह्या गाभाऱ्याची जी रचना आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्ही बघू शकता की आपण बाहेर सभामंडपात बघितलं की पूर्ण कोरीव काम आहे, पण तुम्ही गाभाऱ्यामध्ये निरीक्षण कराल तर कुठेही कोरीव काम केलेलं नाही आहे. पूर्ण सपाट असा गाभारा आहे, कुठेही तुम्हाला कोरीव काम दिसणार नाही. आणि गाभारा हा आकाराने छोटा आहे, सभामंडप हे आकाराने मोठं आहे. तर हे असं का, तर जेव्हाही भक्तगण किंवा इथे एक साधक ध्यानासाठी बसेल तर त्याचे पूर्ण ध्यान, पूर्ण स्थैर्य असलं पाहिजे, अशी ह्या गाभाऱ्याची रचना केलेली आहे की जिथे जास्तीचा प्रकाश येणार नाही, कुठलेही आवाज येणार नाहीत, जेणेकरून तो महादेवाच्या भक्तीमध्ये पूर्ण लीन होईल आणि त्याची पूर्ण साधना होईल. तुम्ही बघू शकता की गाभारा हा पूर्वेकडे किंवा थोडासा ईशान्य भागेकडे याचं द्वार आहे आणि नक्कीच याची रचना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्ही नक्की येथे या आणि महादेवाची भक्ती करा, साधना करा आणि ह्या गाभाऱ्यामध्ये जेव्हाही तुम्ही ओम नमः शिवाय बोलाल, ओंकार कराल, तर तेव्हा तो आवाज ह्या गाभाऱ्यामध्ये पूर्ण घुमेल आणि त्याचा
परिणाम हा असा होतो की तुमच्या मेंदूतील पूर्ण तणाव कमी होतो. अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्या हेमाडपंथी शैलीतील मंदिरामध्ये आपल्याला दिसून येतो. तर आपण सुरुवातीला बघितलं तर यावरती अगोदर एक पितळाचा मुकुट होता. आता तो सध्या पूजेसाठी काढण्यात आलेला आहे. तर आपण बाहेर ज्याही मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जातो तर तेथील पिंड आणि लिंगापेक्षा ही वेगळी कशी, तर याला 3 जलधारा आहेत, ज्या की शिवतत्वानुसार आपल्याला त्याचं प्रतीक म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण, किंवा भूत, वर्तमान, भविष्य हे 3 काळ, किंवा ब्रह्म, विष्णू, महेश हे 3 देव यांचंच हे प्रतीक असावं. आणि तुम्ही बघू शकता की पलीकडच्या बाजूने ह्या जलधारेचा निचरा होण्यासाठी एक अर्धवर्तुळाकार तिथे कोरण्यात आलेला आहे. आणि हे हेमाडपंथी मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की जेही आपण महादेवावरती जलाभिषेक करतो त्याचा निचरा हा त्या बाजूने केला जातो. आपण रामेश्वराचं दर्शन केल्यानंतर बाजूला प्रभू रामचंद्रांचं दर्शन करणार आहोत. तुम्ही बघू शकता की या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण आणि स्वतः हनुमान यांच्या मूर्ती स्थापन केलेली आहे. पहिले इथे ह्या मूर्त्या नव्हत्या, ह्या आत्ता स्थापन केलेल्या मूर्त्या आहेत. पहिले ही खोली खाली होती, तर आपण अंदाज बांधू शकतो की कदाचित ती खोली साधनेसाठी खाली ठेवण्यात आलेली होती. आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट मी सांगते की मी जेव्हा इथे बोलतीये तेव्हाचा माझा आवाज आणि जेव्हा मी मध्ये जाईल तेव्हाचा माझा आवाज यात खूप फरक आहे. तर आपण मध्ये जाऊन बघूया की नेमका आपल्या आवाजातला फरक काय ते. जय श्रीराम, जय श्रीराम. तर तुम्ही बघितलं इथे गाभाऱ्यात आल्यानंतर माझा आवाज पूर्ण इको होतोय. तर त्याच महादेवांच्या गाभाऱ्यासारखाच हा गाभारा आहे. कुठेही कोरीव काम नाही आहे, परंतु छोटासा हा गाभारा आहे जिथे की पहिले साधू, संत आणि भक्त साधना करत असावेत. मी तुम्हाला सांगते की ह्या मूर्तींची स्थापना कोणी केली आहे, तर याच्या मागे एक कथा आहे. नांद्रा गावातील एक आजी आजोबा इथे नेहमी यायचे, पूजा करायचे आणि महादेवाची आराधना करायचे. परंतु काही काळानंतर त्यांचं निधन झालं. तर त्यांचे पुत्र माणिकराव बोडखे यांनी आपल्या आईवडिलांसाठी नाशिकवरून ह्या सुंदर मूर्ती बनवून घेतल्या आणि त्यांची स्थापना इथे केली. त्यांची प्राणप्रतिष्ठा इथे करण्यात आली. त्यांच्या आईवडिलांचा नामोल्लेख इथे वरती केलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सध्या आहोत आणि ह्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हे 4 मोठे समांतर बांधलेले कोरलेले खांब आहेत. तर मला अगदी कुतूहल असं वाटतं की त्या काळामध्ये काहीही टेक्नॉलॉजी नसताना अगदी सारख्या उंचीचे, सारख्या आकाराचे, सारख्या डिझाईनचे हे खांब बांधले कसे असणार आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रत्येक खांब अगदी पूर्ण सारखा आहे, त्यांची पूर्ण डिझाईन सारखी आहे. त्यानंतर त्यांचं मेजरमेंट सुद्धा अगदी बरोबर आहे. एका इतिहास संशोधकांनी इथे नक्कीच भेट द्यायला हवी असं मी म्हणेन.
तर तुम्ही बघू शकता की आपण गाभाऱ्यातून आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे पहिले साधक इथे बसून सुद्धा साधना करू शकतात. अगदी हवेशीर ही जागा आहे. बाहेरच्या झाडाझुडपांची शुद्ध हवा इथे साधकांना भेटत असणार. तुम्ही इथे बघू शकता की आपल्या द्वाराच्या बाहेरच यज्ञाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यज्ञ कुंडाच्या बाजूलाच एक साधू बाबा बसलेले असतात. ते येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना प्रसाद आणि आशीर्वाद देतात. आता आपण मंदिराच्या उंबरठ्यावरती बसलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की ह्या द्वाराच्या खाली पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे आणि आपण बघतोय की ह्या त्याही बाजूने आणि याही बाजूने वाघासारखं नक्षीकाम केलेलं आहे. त्यानंतर पलीकडच्या बाजूला काही नृत्यांगना आहेत आणि इथे देवींच्या मूर्त्या कोरीव केलेल्या आहेत. तर तुम्हाला सांगते की हे सगळं काही नक्षीकाम एका द्वाराच्या खाली केलंय, तर याला द्वारपट्टिका असं म्हणतात. तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपण वरती जाणार आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या मंदिराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि खूप मोठ्या आख्यायिका जोडल्या गेलेल्या आहेत. रामायणामध्ये सदन वन म्हणून ज्या वनाचा उल्लेख होतो ते कुठे आहे हे नक्की आपल्याला सांगता येणार नाही, परंतु अयोध्येच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे ह्याच भागामध्ये ते सदन वन असणार असं मानलं जातं. तर जेव्हा राम आणि सीता वनवासात आले होते तेव्हा ते इथे वास्तव्यात होते अशी दंतकथा आहे. आणि त्यानंतर जेव्हा सीता माता वनवासात आल्या होत्या तेव्हा लव आणि कुश यांचा जन्मही इथे झालाय अशी आख्यायिका आहे. तर आपण आता वरती बघणार आहोत. वरती पाण्याच्या 9 टाक्या आहेत आणि त्याचबरोबर सीता मातेची न्हाणी सुद्धा आहे. तर निघूया. तुम्ही बघू शकता की वरती जाण्यासाठी दगडामध्ये कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत आणि आता आपण वरती बघणार आहोत की पाण्याची सोय कशी करण्यात आली आहे. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम. तर तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता की अगदी पुरातन काळातील ह्या पायऱ्या आहेत आणि आता आपण अगदी मोठ्या गुफेमध्ये प्रवेश करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की एक छोटीशी खोली आहे जी त्या काळामध्ये ह्या एवढ्या मोठ्या दगडामध्ये कशी कोरली असणार आहे, त्याला लागलेला वेळ आणि कष्ट याचा आपण फक्त विचारच करू शकतो. आणि ही खोली बघितल्यानंतर ज्या कमानीतून आपण वरती आलो तो नक्कीच याचा प्रवेशद्वार असणार याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मी खालीच सांगितलं की वरती पाण्याच्या टाक्या आहेत. आता आपण त्या पाण्याच्या टाक्या बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की पाण्याच्या 3 ते 4 टाक्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि यातलं पाणी याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अगदी 3ही ऋतूमध्ये या टाक्यांमध्ये पाणी असतं. आणि विशेष म्हणजे बाकी ठिकाणी खालच्या भागातून वरती पाणी आणण्याची सोय केली जाते, परंतु या गडावरती गडाच्या वरच्या भागामध्ये कोरीव काम करून पाणी साठवण्यात आलेलं आहे आणि तो पाण्याचा साठा नंतर खाली वापरण्यात आलेला आहे. महाशिवरात्री आषाढी निमित्ताने येथे यात्रा भरली जाते आणि येथे मोठ्या संख्येने भक्त भाविक येतात.
काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगण्याना हरी रे नामाची सांगण्याना काय करू बाई कोणाला सांगू नामाची सांगण्याना हरी रे नामाची सांगण्याना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ रे वृंदावनात वाजले तुकाना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ रे वृंदावनात वाजले तुकाना काशी पीतांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे काना हरी रे कुंडल शोभे काना काशी पीतांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे काना हरी रे कुंडल शोभे काना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ मी वृंदावनात वाजले तुकाना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ मी वृंदावनात वाजले तुकाना नंदाच्या हरीने कौतुक केले जाण्यांतरीच्या तुना हरी रे जाण्यांतरीच्या तुना नंदाच्या हरीने कौतुक केले जाण्यांतरीच्या तुना हरी रे जाण्यांतरीच्या तुना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ मी वृंदावनात वाजले तुकाना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ मी वृंदावनात वाजले तुकाना एका जनार्दनी म्हणी म्हणा देव महत्व कळेना कोणा हरी रे देव महत्व कळेना कोणा एका जनार्दनी म्हणी म्हणा देव महत्व कळेना कोणा हरी रे देव महत्व कळेना कोणा जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ वृंदावनात वाजले तुकाना जाऊ हरी रे जाऊ हरी रे जाऊ मी वृंदावनात वाजले तुकाना तर आपण त्या खालच्या बाजूला 3 ते 4 टाक्या बघितल्या. त्यानंतर ही टाकी एक आयताकृती टाकी आहे आणि त्या टाक्यांच्या कंपॅरिझनमध्ये ही एक सर्वात मोठी टाकी आपण इथे बघू शकतो. आणि यानंतर आपण अजूनही त्या बाजूला काही पाण्याचा साठा आहे तो बघणार आहे. तर आपण बघू शकता की थोड्या थोड्या अंतरावरती ह्या पाण्याच्या टाक्या केलेल्या आहेत. इथे झाडा झुडपांमध्ये इथे इथे खाली सुद्धा एक पाण्याची टाकी आपण बघू शकतो. त्यानंतर आपण अजून पुढे गेल्यानंतर सुद्धा इकडे अजूनही अशा टोटल 9 पाण्याच्या टाक्या आहेत असं आपण वाचलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की एक मोठी गुफा आपल्याला दिसते आहे आणि ह्या गुफेला उतरण्यासाठी एक व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहे. म्हणजे आपण अंदाज बांधू शकतो की नक्कीच इथे एक सुसज्ज अशी खोली असू शकते.
त्याचप्रमाणे आपण आता समोरही बघू शकता की इथे एक भली मोठी एक गुफा किंवा टाकी किंवा खोली आपण म्हणू शकतो ही आपल्याला बघायला मिळते। तर सुरुवातीला आपण त्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या बघितल्या, त्यानंतर 2 गुफा सुद्धा बघितल्या आणि यानंतर आता आपण बघत आहोत ही एक पुन्हा एक आयताकृती पाण्याची टाकी आपण बघू शकतो, जिला की खाली उतरण्यासाठी 2 पायऱ्या सुद्धा आहेत आणि याचं नाव मोती टाका असं आहे। तर मोती टाका बघितल्यानंतर आपण इथे बसलो आहोत। तर मी जेव्हा इथे बोलती तेव्हा माझा आवाज घुमतोय, त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की या पाण्याच्या टाकीची खोलीच नाही तर रुंदी सुद्धा फार दूरपर्यंत गेलेली असणार आहे, कारण की माझा आवाज इथे चारी बाजूनी घुमतोय। त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की या दगडामध्ये किती दूरपर्यंत कोरीव काम केलेलं आहे। मगाशी बोलल्याप्रमाणे की आपण वरती गेल्यानंतर टाक्याच नाही, पाण्याच्या टाक्याच नाही तर सीतेची न्हाणी सुद्धा बघणार आहोत आणि आपण सध्या तिथेच बसलेलो आहोत। ह्या स्थळाला सीतेची न्हाणी असं म्हटलं जातं। तर आख्यायिका अशी आहे की लव कुश यांचा जन्म इथे झालेला आहे आणि त्यांच्या पाळण्याचा आवाज येथील काही पंचक्रोशीतल्या महिलांना ऐकलेला आहे। त्यानंतर मी आवर्जून इथे नमूद करते की जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला होता तेव्हा पहिली पायरी जशी होती की ज्याला चौरंगासारखे पाय होते आणि सेम त्याच प्रकारच्या पायऱ्या 2 पायऱ्या इथे आपण बघू शकतो। ह्या 2ही पायऱ्यांना चौरंगासारखे पाय आहेत। तर वरती आल्यानंतर आपण सुरुवातीला पाण्याच्या टाक्या बघितल्या, त्यानंतर 2 गुफा बघितल्या आणि त्यानंतर सीतेची न्हाणी सुद्धा बघितली आणि आता आपण सर्वात शेवटी बघतो आहे ही 3 नंबरची एक गुफा। रामेश्वर महादेवाचं दर्शन केल्यानंतर आपण त्या बाजूने पायऱ्यांनी वरती आलो होतो आणि पूर्ण भटकंती केल्यानंतर पाण्याच्या टाक्या सीतेची न्हाणी बघितल्यानंतर आता आपण गड उतार होणार आहोत। तर गडाच्या विरुद्ध बाजूला आपण बघू शकतो की गड उतार होण्यासाठी त्या काळात सुद्धा दगडांच्या प्रशस्त अशा पायऱ्या केलेल्या होत्या। तर तुम्ही बघू शकता की ह्या पायऱ्यांची थोडी झीज झालेली आहे, म्हणून आता इथे थोडंसं सिमेंटचं काम तुम्हाला दिसेल, परंतु त्या काळात सुद्धा अगदी प्रशस्त अशा पायऱ्या गड उतार होण्यासाठी केलेल्या होत्या। तर मला इथे विशेष नमूद करावं असं वाटतं की ह्या डोंगरामध्ये तर मंदिर आहेच, कोरीव काम आहेच, परंतु या मंदिराच्या अगदी विरुद्ध बाजूला जो समोरचा डोंगर आहे त्या डोंगरावर सुद्धा कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय। तिथे सुद्धा 2 ते 3 गुफा नक्कीच असतील आणि याचबरोबर मी तुम्हाला सांगते की ह्याच गडाच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा डोंगरामध्ये कोरीव काम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। श्रीरामाने सीतेचा त्याग करायचं ठरलं त्यावेळेस त्याने लक्ष्मणाला त्या रथात बसून सनी खामखेडा मार्गी 2 वाडा मार्गी इथं अंजंडवून ह्या सीता खोरीत आणून तिला उन्हाच्या आणून झोपल्याच्या नंतर काय झालं तर केळी नारळी सर्व भरपूर झाडी होती, सुंदर असं वन होतं ते। त्या वनामध्ये लांबून आल्यामुळं उन्हाची ती सीता माय तिथे झोपल्यानंतर सीतानं काय केलं लक्ष्मणानं की आता ही झोपली बा, हिला तर पाणी प्यायचं होतं, हिला आता काय करणार आपण। मग त्याने काय केलं ह्या गडावर येऊन सनी दुरण भरली पाण्याची आणि तिथं नेऊन गेल्यानंतर आता इथे झोप येते। मग तिथं सांगेल की हिची कशी मोडावा झोप दोषण घडण खोदे अंतरात। त्याला म्हटलं आता स्त्रीची झोप मोडणं चांगली नाही, बरं ते पती नव्हते ना, पती नसल्यामुळे तिची झोप मोडणं अवघड होतं, त्याच्यात दोष लागत होता। मग त्याने काय केले 2 दुरण पाण्याचे ते पुढे ठेवले, पायथ्याशी ठेवले, 2 उशाची ठेवले आणि ते ना रथ झोपून चालले गेले। चालल्या गेल्याच्या नंतर पुढे काय झालं, सीताची निद्रा झाली, तिला शेव आल्याच्या नंतर ती पाठी तिथं घनदाट अरण्य, कोणीच नाही बा इथं। मग आता काय करावं, मग कायचं काय, जरी बी ती आदिमाया शक्ती होती पण आपल्याकरता ती रडली नाही, पण म्हणेल ते किती रडायला लागली। रडायला लागल्यानंतर ह्या बोरी बाबळी आराट्या
या सगळ्या तिथे जमा झाल्या. म्हणून त्या एका गाण्यात सांगेले की मिळाल्या वंच्या बाया का दुःख आहे का आली माय बहीण. गाण्यामधून मी बरेचसे महिला मंडळ गाणे म्हणतात. म्हणजे पुरातन गाण्यामधून असं ऐकण्यात येतं की ज्या वेळेस सीतामाता ह्या गडावर आल्या तर ह्या गडावर आपोआप खडकाला पाझर फुटलं आणि वाळलेले झाडंसुद्धा हिरवे झाले. श्रावण महिन्यात फुल गर्दी राहते. जी शीताची नाणी आहे तिथं पूर्ण अजून पाळण्याचा आवाज येतो अशी इथली आख्यायिका आहे. इथलं जे मंदिर आहे हे पूर्ण हेमाडपंथी आहे. गणपतीचं मंदिरसुद्धा इथं आहे. आणि तसंच इथलं एक दुसरं जे दैवत आहे इथून बाजूलाच एक नवलाईचं एक मोठं मंदिर आहे. आम्ही इथं 70पासून येत असतो आणि दर 15 दिवसाला 12 गावच्या एकादशी चालू होत्या आणि प्रत्येक एकादशी लोक यायचे इथं. आणि पहिल्यांदा सरपण नाही राहायचं. सरपणाला लोक आणून टाकायचे आदल्या दिवशी. नंतर दुसऱ्या दिवशी 100-200 लोक जेवायला यायचे. नंतर पुढं चालून नंतर एक महाराज आले इथं बाबू कुळी म्हणून. ते 6-7 वर्ष ते राहिले. नंतर मग आम्ही नंतर दासानंद महाराज आले. त्यांनी इथं बराच काळ काटला. इथं 4व्या दिवशीला ट्रॅक्टर घेतलं. बाबा मी म्हणलं बाबा इथं काहीतरी करा. म्हणजे काय करतो म्हणलं बाबा इथं राहायची अवस्था नाही, पत्र काहीच नव्हतं इथं. मग ते म्हणे तुझी मदत माझी झोळी. मग असं करून आम्ही सुरुवात केली. आम्ही प्रत्येक गावाकडे माझ्याकडे एक राजदूत गाडी होती. प्रत्येक गावाला जायचं की बाबा आपल्याला पायऱ्या करायच्या, पत्र टाकायची, काय मदत होईल द्या. मग त्यांनी मदत पैसे द्यायचे. मी ट्रॅक्टरवर रिकम पण असलं त्या टायमामध्ये वाळू आणून टाकायची. त्यांनी वटर आले की डबर फोडून घ्यायचं. मग या पायऱ्या बांधल्यानंतर पत्र अलीकडे पत्र टाकली. अशी व्यवस्था करीत आम्ही इथपर्यंत चालू केलं कारभार. त्याच्यानंतर आमचे गुरुजी इथं बरेचसे दिवस राहिले. त्यांच्यानंतर मग आम्ही इथं त्यांची समाधी झाली. त्यांची समाधी मंदिर इथं समोरच आहे. समाधी मंदिर झाल्यानंतर मग आमचं इथं वास्तव्य झालं. त्याच्या अगोदर आम्ही देवदरी आपल्या इथं जवळच आहे. देवदरी 2-4 किलोमीटर अंतरावर. तिथे देवदरीमध्ये आम्ही 12 वर्ष राहिलो. हे थोडंसं बंद पडलेलं म्हणजे विस्कळीत झालेले कार्यक्रम होता. आणि 2014ला तिचा प्रयत्न सुरू केले. त्याच्यानंतर आम्ही 11 गावचे लोक घेऊन याची एक बॉडी बनवली. नंतर आम्ही ट्रस्ट केलं आणि 2015 एंडला आपली ऑर्डर झाली. ट्रस्टची धमादायला नोंदणी झाली. तेव्हापासून आम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये लक्ष देऊन आमच्याकडून ज्या प्रेरणा कामं होतील, ज्या विषयावर भक्ताची सेवा करता येईल आम्हाला त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यानंतर याला तीर्थक्षेत्राचा दर्जासुद्धा मिळालेला आहे. आता माननीय आमचे आमदार माजी नाना बागडे, आपले हरिभाऊ बागडे यांचं खूप आम्हाला सहकार्य मिळालं. त्यांनी आम्हाला काही निधी दिला, काही कायदेशीर मार्गदर्शन केलं. आता या नदीचे आता नवीन जे आहे आता आम्हाला म्हणजे आमचं जे ऊर्जास्थान आहे आता सध्या काम करायचं हे अतुल भुचवार ताईचं तर आहेच मार्गदर्शन. आम्हाला सतत आम्हाला सप्त्यामध्ये मदत असते त्यांची. कुठल्याही कामाला ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे. त्यामुळे आम्हाला आता सध्या जरा चांगलं वाटतं बा ते आमची सहकार्य करतात आम्हाला. आणि ही जे जुनं होतं याला फक्त आता आम्ही पुढं चाला म्हणून आमचे प्रयत्न चालू आहे. आता आमचं थोडं स्टिक आहे. आता आमचं ऑडिट वगैरे होतं, बँकेचे व्यवहार आहे. थोडंसं आमच्याकडे आता आमचं उत्पन्नही वाढलं इथलं. आमच्याकडं लॉकडाऊनपासून जवळपास 150 लग्न झाले. आम्ही लग्नसुद्धा करतो इथं. आपली नॉर्मल आपली सेवा म्हणून ठेवलं ते. असं काही फारसा हे घेत नाही आम्ही त्याच्याकडनं. 2000-3000च्या पावतीमध्ये आम्ही लग्न होतो इथं. त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये बराचसा आम्ही वेळ इथं खर्च केला. 1 महिना आम्ही इथं थांबलो. तसा मी थांबतो 1 महिना. आम्ही वरची जे तुम्ही टाके बघितले ना हे पूर्ण बंद झाले होते गाळानं. आम्ही तिथं थांबून काही खर्च करून काही सहकारी जमा करून ते पूर्ण गाळ काढला आणि साईडला पांगवला. त्याच्यानंतर आपले एक आमच्याकडे एक भक्त आहे आपले दादा म्हणतो आम्ही त्याला, चव्हाण दादा. तर त्यांना आम्हाला फारशी मदत केली. आता ह्या ज्या तुमची कमान असेल, ह्या पायऱ्या असेल, ही सगळी त्या दादाची कृपा. त्यांनी 1 रुपया आम्हाला लागू द्यायला नाही. फक्त काम करून घेतलं आम्ही. सर्व खर्च त्यांनी केला. आणि हे जे पांडुरंगाचं मंदिर आहे हे सर्व याला कुठलाही निधी नाही शासनाचा. हे सगळं लोकांच्या सहभागातून आहे. 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये काय जे असेल निधी असा. आणि त्याच्यामध्ये बी अतुल दादाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी आम्हाला त्या टायमात 2-4 लाख रुपये खर्च केला. त्यामुळे आमचा आता प्रयत्न आहे बा की याला चांगलं व्हा. आता बऱ्याचशा सुविधा झाला, रोड झाला. ती घाटकटिंग नानाच्या काळातलं आहे. हे झालं ना खालचं बघितलं ना तुम्ही, तिथे येत नव्हतं पाहिलं की नानानं तेवढं निधी आम्हाला मजूर करून ते घाटकटिंग दिला. ते संरक्षण घेण्याचं काम चालू आहे. आता इथे एक आम्ही मोठं काम चालू घेतलं आता सभागृहाचं. ते बी आता आम्ही 8 दिवसात चालू करू परत. पण ताईमुळं, अतुल भाऊमुळं, नानाचे हे 2-4 मंडळीचे उपकार आहेत. आणि आता पण आम्ही जिथं पण गेलो ताईकडं असेल किंवा अतुल भुकला असेल तर ते आमच्या पुढं पळतात
आणि आम्हाला लागू त्या टायमाला सहकार्य कर. निध्या 1-2 दिल्या, नानापा एक निधी दिली. हे समोर जे विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे, या मंदिरामध्ये एकही रुपया शासनाचा नाही, वैयक्तिक अतुल भाऊचं आहे. अतुल भाऊचं जे आमचं काम बंद पडलं होतं, त्या कामासाठी आम्ही भाऊकडे गेलो. क्लस्टरचं जे काम बंद पडलं तर भाऊनं आम्हाला एका मिनिटात 2 लाख रुपये दिले आणि आमचं ते काम पार पडलं. त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाली, विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण बनलं आणि सगळं मार्गी लागलं आमचं कामात. मग नंतर लव अंकुशचं मंदिर होतं ना, वर जे टोकावर आहे मध्यभागी लव अंकुशचं मंदिर होतं. रजाकाराच्या काळानंतर हे फोडतोड झाली. काही अलीकडे मूर्त्या फोडल्या, वरती टाक्या होत्या, टाक्याच्या पायऱ्या फोडल्या, काही नंतर बरंच नुकसान केलं त्याने. इथं परिसराचं म्हणणं आहे की बा तिथं लव अंकुशाचं मंदिर होतंय, पण आता नाही. आता काही तिथं मालमुद्दा काहीच राहिलेला नाही. लव अंकुशचं मंदिराचं असं नियोजन आहे, ते मंदिराचं चालू आहे तडजोड. तर हा होता आपला पहिला भाग. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अनुराधा अतुल ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढच्या भागामध्ये आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत, नवीन जागा, नवीन ठिकाणं, स्थळ आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्रयंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्नि कालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमः Namaha